नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। तर आगामी तुमची जी येणारी टीईटीची परीक्षा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे। आता असेल तुमची संयुक्त मुख्य परीक्षा, याच्यासोबतच सेट परीक्षेचे फॉर्मची डेट आलेली आहे आणि तुम्ही फॉर्म भरून घेतलेले पण असतील। तर याच्यामध्ये आपल्याला सेट परीक्षेमध्ये जे पेपर 1 आहे तुमचा, या पेपर 1 मध्ये विशेष योगदान आणि खूप विद्यार्थी प्रिय असं जे आपलं पुस्तक आहे, शशिकांत अन्नदाते सरांचं पुस्तक, बऱ्याच वर्षापासून विद्यार्थी हे पुस्तक वापरत आहेत आणि सक्सेसफुल पण होत आहेत, सेट क्वालिफाय पण होत आहेत। तर सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी आपले जे पुस्तक आहे केसागर पब्लिकेशनचं, या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण इथं करतोय। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर लक्षात घ्या, इथं आता जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाता तेव्हा इथं तुम्हाला नेट सेट म्हणून एक सेक्शन मिळतो। नेट सेट या सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इथं आपल्या सी टेट असेल, टेट असेल, त्याच्यानंतर तुमचे इतर मराठी शब्दसंग्रह असेल किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल, असे सगळी पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल आहे। ओके, तर एकदा तुम्ही वेबसाईटला नक्की व्हिजिट करा आणि आता ज्या पुस्तकाचा आपण बुक रिव्ह्यू देणार आहे ते पुस्तकाची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। तर हे आहे आपलं पुस्तक। पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की हे पुस्तक अपडेटेड आहे, 2018 पासून 25 पर्यंत सेटच्या ज्या सगळ्या क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील। ओके, एनटीए, यूजीसी, नेट, सेट आणि जीआरएफ, ठीक आहे, पीएचडी एंट्रन्स टेस्ट, जी पेट टेस्ट असते ना तुमची, त्या पेट टेस्ट साठी सुद्धा हे पुस्तक उपयोगी आहे। अनिवार्य पेपर पहिला, संपूर्ण मार्गदर्शक 26-27 म्हणजे ही आपली नवीन एडिशन आहे, लक्षात घ्या। आता पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे बघा, की यूजीसीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व घटकांचा सखोल परामर्श, ओके, माइंड मॅप, पॉइंट्स, तक्ते, मुद्देनिहाय याच्याद्वारे रचना, नवीन पद्धतीनुसार महत्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश, ठीक आहे, बिटवीन द लाईन्स आणि कॉम्प्लिकेटेड प्रश्नांची परिपूर्ण तयारी। लेखक आहेत शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेटे मॅडम, ठीक आहे। आता या पुस्तकामध्ये नक्की काय तो कव्हर होणार आहे ते आपण बघूया। पुस्तकाची प्राइस आहे 725 रुपये, लक्षात घ्या। तर एका बाजूला तुमचा जो सिलेबस आहे विद्यापीठाने दिलेला, तो सिलेबस तुम्ही ठेवा आणि साइड बाय साइड तुम्ही ही इंडेक्स बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की पेपर पहिला जो आहे तुमचा, तो पेपर पहिला संपूर्णपणे या पुस्तकातून कव्हर होतो। तर याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे तुमचा अध्यापन अभियोग्यता, टीचिंग ऍप्टिट्यूड। तर टीचिंग ऍप्टिट्यूड आणि रिसर्च ऍप्टिट्यूड हे दोन टॉपिक खूप इझी आहेत, लक्षात घ्या। आणि याचा जर प्रॉपर तुम्ही स्टडी केला तर हातचे मार्क्स आहेत, आउट ऑफ मार्क्स मिळून जातात। आता इतर पुस्तकं जर तुम्ही बघितली तर इतर पुस्तकामध्ये काही शॉर्टकट, मी आता कुठल्या पुस्तकाचं नाव सांगणार नाही, किंवा नोट्स असतील, ऑनलाईन तुम्हाला नोट्स मिळतात, तर तिथं तुम्हाला टू द पॉइंट, डायरेक्ट पॉइंट दिलेले असतात। पण एक परिपूर्ण पुस्तक जिथं तुमचा क्वेश्चन पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा सेट होईल, तर तिथं तुम्हाला काही कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे। जसं की तुम्ही टीचिंग ऍप्टिट्यूड टॉपिक अभ्यासताय तर तिथं अध्यापन संकल्पना काय आहे हे तुम्हाला अभ्यासावं लागेल, बरोबर। अध्यापनाचा अर्थ, संकल्पना, कारण कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन, लेंथी क्वेश्चन, थिओरिटिकल क्वेश्चन, 3 लाइनर, 4 लाइनर अशा क्वेश्चनचा ट्रेंड सध्या आहे, लक्षात घ्या। ओके, तर हे तुम्हाला करावं लागेल। अध्यापन प्रक्रिया म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं असतं, अध्यापनाची उद्दिष्टे असतील, अध्यापनासाठी कोणत्या मूलभूत बाबी आवश्यक आहेत किंवा अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये असतील, अध्यापनावर परिणाम करणारे घटक आहेत, अध्यापन पद्धती, अध्यापनाच्या विविध पद्धती, प्रौढ अध्यापन शास्त्र म्हणजे काय, बरोबर। त्याच्यानंतर अध्यापनाची सूत्रे आहेत, शिक्षणाची संकल्पना, ओके, शिक्षणाचे प्रकार आहेत, शिक्षण द्विकेंद्रीय आणि त्रिकेंद्रीय प्रक्रिया, अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती, अध्ययन उपपत्ती, त्याच्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत, ओके, व्यक्तीच्या वाढ विकासाची संकल्पना आणि वाढ विकासाच्या विविध अवस्थांमधील शिक्षणाचं स्वरूप तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे। विकासाच्या उपपत्ती आहेत, व्यक्तिभेद शिक्षण म्हणजे काय,
स्मरण, अर्थ आणि संकल्पना. बघा, स्मरण, अर्थ आणि संकल्पना, अध्यापनाचे स्तर. तर हा खूप जास्त वेळा रिपीट झालेला पॉइंट आहे बघा, अध्यापनाचे स्तर, ज्याच्यामध्ये चिंतनशील असेल, स्मृती स्तर असेल, आकलन स्तर असेल, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर भारत सरकारच्या ऑनलाईन शिक्षणाच्या प्रमुख योजना आहेत. पारंपरिक आणि आधुनिक माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने आहेत. ओके. त्याच्यानंतर अध्यापन पद्धतींचे प्रकार, ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती, त्याच्यामधला डिफरन्स, बुद्धिमत्ता, बुद्धिमापन चाचण्या, हा सगळा भाग जो आहे हा तुमचा टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये येतो. त्याच्यानंतर तुम्हाला टीचिंग ऍप्टिट्यूड मध्येच बुद्धी गुणांकाचं वितरण, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, दृकश्राव्य साधने, अध्ययन अनुभव शंकू, संगणक साहित्य अनुदेशन असेल. त्याच्यानंतर अभियोग्यता ही संकल्पना खूप महत्वाची आहे. अभियोग्यता संकल्पनेचा अर्थ तुम्हाला पुस्तकामध्ये दिलाय, त्याच्या डेफिनेशन तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर अभियोग्यता चाचणी तयार करण्यासाठी पद्धती कोणत्या आहेत. त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यतेची संकल्पना आहे. शिक्षक अभियोग्यतेची क्षेत्र आहेत. शिक्षक गुणवैशिष्ट्यांसंबंधी संशोधन आहेत. समूह, शैक्षणिक मूल्यमापनाचे प्रकार, मूल्यमापन साधनांचे निकष, मूल्यमापनाची साधने. ओके. मूल्यमापनाचा नवीन दृष्टिकोन, अध्यापन नियोजन, निवड आधारित श्रेयांक प्रणाली आहे. ओके. त्याच्यानंतर NEP 2020 नुसार शाळा आणि क्षमता, याला IMP करा. NEP 2020 नुसार शाळा आणि क्षमता. त्याच्यानंतर मूल्यांकन व प्रगती पत्रक, थोडस आपल्याकडून दुर्लक्षित होणारा पॉइंट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 करावंच लागतं. क्षमता आधारित मूल्यांकन आणि समग्र प्रगती पत्रकाची वैशिष्ट्ये, हा सगळा भाग तुम्हाला इथं व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. ओके. आता प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला थेरॉटिकल कंटेंट तर मिळेल, पण कंटेंट वरती आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न मिळणार नाहीत. तर आपल्या पुस्तकामध्ये टॉपिक वाईज तुम्हाला जेव्हा टॉपिक संपतो तेव्हा तिथं वस्तुनिष्ठ प्रश्न मिळून जातात. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुमचा सेकंड टॉपिक आहे इथं संशोधन अभियोग्यता, रिसर्च ऍप्टिट्यूड. याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च म्हणजे काय, बरोबर, ज्ञान मिळवण्याचे मार्ग आणि संशोधन, वैज्ञानिक विचार पद्धतीचे टप्पे असतील किंवा संशोधकाची गुणवैशिष्ट्य, चांगल्या संशोधन प्रक्रियेचे निकष आहेत. ओके. त्याच्यानंतर संशोधकाचे दृष्टिकोन, संख्यात्मक संशोधन, गुणात्मक संशोधन. तर हे कंपॅरेटिव्हली तुम्हाला काय करावं लागतं, इथं अभ्यासावं लागतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधनातील भिन्नता. ठीक आहे. संशोधनाच्या पायऱ्या, संशोधन आराखड्याचे प्रकार आहेत. संशोधनाचे प्रकार आहेत मूलभूत संशोधन, उपयोजित व्यावहारिक संशोधन, कृती संशोधन, संशोधन समस्या, संबंधित साहित्याचा आढावा, परिकल्पना, गृहीतके. परिकल्पना आणि गृहीतके याच्यामधला डिफरन्स आहे. ओके. कार्यात्मक व्याख्या, जनसंख्या आणि नमुना निवड पद्धती. त्याच्यानंतर पारदर्शक अभ्यास, संशोधनाच्या विविध पद्धती, ऐतिहासिक संशोधन पद्धती, प्रायोगिक संशोधन पद्धती, वर्णनात्मक संशोधन पद्धती. ओके. सर्वेक्षण पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती, कार्योत्तर पद्धती, वांशिक पद्धती, संशोधनाचे नीतीशास्त्र, कार्यशाळा, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद, शोध निबंधाचे प्रकार. त्याच्यानंतर प्रबंध लेखनाची रूपरेखा आहे. संशोधनाची साधने आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मुलाखत, निरीक्षण, प्रक्षेपण तंत्र, समाजमिती तंत्र, प्रश्नावली, पडताळा सूची, पदनिश्चय श्रेणी, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला या रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये करावा लागतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. आणि याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये प्रमाणित चाचण्या क्वेश्चन असतात, लक्षात घ्या. संशोधनातील संख्याशास्त्रीय परिमाण, संशोधनातील मापनाची आवश्यकता आणि प्रकार, संशोधनाच्या दृष्टीने उपयुक्त संख्याशास्त्रीय परिणामांची माहिती संसूचन, तंत्रज्ञानाचा संशोधनामध्ये काय उपयोग होतो, संदर्भ लेखनाच्या शैली, संशोधन अहवालावरील संक्षिप्त रूपांचा वापर. आणि जसं पहिल्या टॉपिक वरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न होते तसंच इथं तुम्हाला दुसऱ्या टॉपिक वरती सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. ओके. थर्ड टॉपिक तुमचा इथे येतो आकलनपर उतारे. टोटल तुम्हाला इथं 15 उतारे प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत. संप्रेषण चौथा टॉपिक आहे संप्रेषण. याच्यामध्ये पण सेम तुम्हाला संप्रेषणाचा अर्थ, संप्रेषणाची व्याप्ती, स्वरूप,
त्याच्यानंतर संप्रेषणाच्या उपपत्ती, प्रतिमाने, संप्रेषणाचे प्रकार, संप्रेषण प्रक्रिया काय आहे, त्याचे उद्देश, त्याच्यानंतर प्रतिरोध, संप्रेषण प्रतिरोध, संप्रेषण आणि शिक्षक, संप्रेषणामध्ये येणारे अडथळे, जनसंप्रेषण माध्यम, कायम क्वेश्चन असतो, जागतिक टपाल दिन आणि फायनली तुम्हाला इथे काय केलेलं आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर बघा चौथा टॉपिक तुमचा इथे तो तार्किक व गणितीय योग्यता, समतुल्य संबंध, सांकेतिक लिपी, लयबद्ध अक्षर मालिका, संख्या मालिका, वर्गीकरण, विजोड पदे, संख्या संबंध, दिशाज्ञान, वय, गणिती क्रिया, कूट प्रश्न, रांगेतील क्रम आहे. ओके. त्याच्यानंतर नाते संबंध आहे, कॅलेंडर, वस्तुनिष्ठ प्रश्न आणि स्पष्टीकरण तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर 6वा टॉपिक येतो तुमचा तर्कसंगत युक्तिवाद. बघा तर्कसंगत युक्तिवाद याच्यामध्ये तुम्हाला तर्कशास्त्र, तर्कशास्त्राच्या व्याख्या, विविध पद, विचारांचे नियम, अनुमानाचे प्रकार, वेन आकृतीबाबतचे महत्वाचे नियम, त्याच्यानंतर भारतीय तर्कशास्त्र, ज्ञानाची साधने, वैदिक तत्वज्ञानानुसार ज्ञानाची साधने, सांख्य मीमांसेनुसार ज्ञानाची साधने आहेत, योग दर्शनानुसार ज्ञानाची साधने आहेत. ओके. हा टॉपिक जो आहे ना, हा टॉपिक थोडासा डिफिकल्ट आहे, लक्षात घ्या. तर्कसंगत युक्तिवाद, तर हा तुम्हाला व्यवस्थित वारंवार रिवाइज करावा लागेल. ठीक आहे, कारण का समजून घ्यायचा टॉपिक आहे. वैशेषिक दर्शनानुसार ज्ञानाची साधने, योग दर्शन, पूर्व मीमांसा, वेदांत दर्शन, चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन, जैन दर्शन, प्रमाण आणि प्रमाणाचे प्रकार, अनुमानाचे स्वरूप आणि प्रकार, व्याप्तीमध्ये तुम्हाला व्याख्या स्वरूप आहे, हेत्वाभास आहे, गृहीतकांची तपासणी, विधानांचं विश्लेषण, विधान आणि कार्यवाही, हे सगळं तुम्हाला इथं कव्हर करून दिलेलं आहे. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला विधान पूर्वधारणा, कारण परिणाम, विधान निष्कर्ष, विधान अनुमान, पझल टेस्ट, पृथक्करण, विधान तर्क, तर्क अनुमान, वेन आकृत्या, अभाषिक स्वरूपाचे प्रश्न, हा सगळा भाग तुमचा इथं कव्हर होतो. 7वा टॉपिक आहे सामग्रीचं विश्लेषण आणि अर्थ निर्वचन. याच्यामध्ये तुम्हाला आकृती आणि आलेखाद्वारे माहिती मांडणी, माहिती व शासन, सामग्री आणि त्याच्यावरती आधारित प्रश्नांचे स्वरूप आहे. त्याच्यानंतर 8व्या टॉपिक मध्ये तुम्हाला माहिती आणि संज्ञापन तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाची संकल्पना, माहिती तंत्रज्ञानाचे फायदे आहेत. त्याच्यानंतर इन्फिबनेट वरती तुम्हाला क्वेश्चन येतो, शोधगंगा, विद्यावाहिनी प्रकल्प, संगणकाच्या विकासातील महत्वाचे टप्पे, संगणक स्मृतीची एकके, संगणकाचे प्रकार, संगणकाच्या पिढ्या आहेत, इंटरनेट, सर्च इंजिन, इंटरनेट आधारित सेवा, डोमेन नेम सिस्टीम आहे, सोशल नेटवर्किंग वेबसाईट, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संक्षिप्त रूपे आहेत. ओके. टॉप लेवल स्पेसिफिकेशन, फाईल एक्सटेन्शन, मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुदायिक माहिती केंद्र, ई गव्हर्नन्स, डीबीटी, ईमेल, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. सोपा भाग आहे, जास्त काही अवघड नाही. याच्यामध्ये आपण जे वापरतो डे टू डे लाईफ मध्ये, व्हॉट्सअप आहे, एक्स आहे, डिजिटल अरेस्ट आहे, फेसबुक, विकी, ब्लॉग, पॉडकास्ट, व्हॉट्सअप, स्काईप, हे सगळे तुम्हाला जे सध्या वापरले जाणारे टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात आणि प्रॅक्टिस साठी तुम्हाला इथे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले सुद्धा आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर 9वा टॉपिक येतो लोकविकास आणि पर्यावरण. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरण शिक्षण, चिरंतन आणि शाश्वत विकासाची संकल्पना, सहस्त्र विकासाचं ध्येय, चिरंतन विकासाचं ध्येय, एसडीजी आणि एमडीजी गोल म्हणतो आपण. हातचे मार्क्स आहेत, सोपा भाग आहे, प्रदूषके, प्रदूषण, वायू प्रदूषण, हरित प्रदूषण, संयुक्त राष्ट्रांच्या सहभागी देशांच्या परिषदा, ओझोन थराचा क्षय, आम्लवर्षा, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण. ठीक आहे. जागतिक वारसा स्थळे असलेली पर्यटन स्थळं आहेत, पर्यावरण क्षेत्रातील संस्था आहेत, पर्यावरणीय दिन विशेष आहे, पर्यावरण विषयक विविध आंतरराष्ट्रीय करार, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकरणं अभ्यासावी लागतात. एक प्रारंभिक, दुसरं केंद्र शासनाचे सर्वसाधारण अधिकार, तिसरा आहे पर्यावरण प्रदूषणास प्रतिबंध, नियंत्रण आणि त्यांचा उपशम. प्रकरण 4 आहे संकीर्ण आणि हवामान बदल. हा भाग तुम्हाला इथं काय करावा लागतो, अभ्यासावा लागतो. ठीक आहे, ओके क्लिअर. त्याच्यानंतर बघा तुम्हाला याच्यामध्ये हवामान बदलावरील आपल्या भारत सरकारच्या काय उपाययोजना आहेत ते देखील अभ्यासावं लागेल. पर्यावरणाशी निगडित महत्वपूर्ण संकल्पना आणि माहिती आणि फायनली इथे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न पण प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत. विद्यार्थ्यांचा आवडता टॉपिक 10वा टॉपिक उच्च शिक्षण प्रणाली. याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, बौद्ध काळातील शिक्षण, नालंदा विद्यापीठ, मध्ययुगीन काळातील शिक्षण,
आधुनिक काळातील शिक्षण पद्धतीचा विकास कसा झाला, ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक अहवाल, स्वातंत्र्यानंतरचे भारतातील शिक्षण विषयक आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमुख वैशिष्ट्ये, व्यावसायिक आणि कौशल्य आधारित शिक्षण, मूल्य आणि नैतिक शिक्षण, उच्च शिक्षण विषयक विविध संस्था आणि धोरणे आहेत, उच्च शिक्षणातल्या योजना आहेत, भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक प्रमुख तरतुदी, राज्यघटनेमधल्या शिक्षण विषयक तरतुदी, अलीकडच्या शिक्षण विषयक नाविन्यपूर्ण योजना. ओके, त्याच्यानंतर तुमचा 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आराखडा, राज्य अभ्यासक्रम आराखडा 2023, दृष्टिकोन, आंतरसमूह क्षेत्र, शालेय शिक्षण आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. अतिशय महत्वाचा भाग आहे जो की तुम्हाला परफेक्ट करायचाच आहे. ओके, आणि शेवटी पुस्तकामध्ये तुम्हाला 2018 पासून 25 पर्यंतच्या सेट चे क्वेश्चन पेपर सगळे दिलेले आहेत विथ आन्सर की. तर असं हे आपलं पुस्तक आहे, पेपर 1 साठी परिपूर्ण असं पुस्तक. कुठेही तुम्हाला कंटेंट शोधायची गरज नाही. हे पुस्तक आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहे. जर तुम्ही प्रमुख सिटीमध्ये राहत असाल मोठ्या, तर पुस्तक विक्रेत्यांकडे मिळतात. पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट द्या, तिथं तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. आणि सेटचे लेक्चर्स आपल्या चॅनलवरती चालूच राहणार आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता. तसं तर अडचण येत नाही, कारण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक असते, लिंकवर क्लिक करायचं, डायरेक्ट आपण वेबसाईट वरती पोहोचतो, तिथून पुस्तक परचेस आपण करू शकतो. ठीक आहे, तर बुक रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.